नमस्कार मित्रांनो, जेई फिजिक्स पीवायक्यूज च्या मास्टर सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑफिशियल जेई मेन 2024 मधील सेट्स अँड रिलेशन्सचा एक उत्कृष्ट पीवायक्यू। हा प्रश्न पाहून अनेक विद्यार्थी ते सर्व ऑर्डर्ड पेअर्स लिहायला सुरुवात करतात आणि 4-5 मिनिटे खर्च करतात, पण आज मी तुम्हाला हा प्रश्न जेई एक्झाम मध्ये स्मार्ट पद्धतीने कसा सोडवायचा ते दाखवणार आहे। प्रश्नात सेट ए दिलेला आहे आणि रिलेशन आर हे एक्स आर वाय असं डिफाइन केले की 2x - y बिलॉंग्स टू सेट ऑफ एलिमेंट्स 0 and 1। एल ही आर मधल्या एलिमेंट्स ची संख्या आहे आणि एम आणि एन हे मिनिमम नंबर ऑफ एलिमेंट्स जे आपल्याला आर मध्ये ऍड करावे लागतील जेणेकरून हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक होईल। आणि यावरून शेवटी आपल्याला बेरीज एल प्लस एम प्लस एन शोधायची आहे। प्रश्नात सेट ए दिलाय -3 -2 -1 0 1 2 3 आणि एक्स आर वाय हे असं डिफाइन केले की 2x - 1 बिलॉंग्स टू सेट 0, 1 म्हणजे फक्त दोनच शक्यता आहेत, एक तर y = 2x किंवा y = 2x - 1। सर्व ऑर्डर्ड पेअर्स लिहिण्याची गरज नाही। जेई मध्ये नेहमी आधी स्वतःला विचारा किती x व्हॅल्यूज आहेत, फक्त 7। आता प्रत्येक x साठी 2x आणि 2x - 1 हे या a मध्ये आहेत का एवढंच तपासा। जे बाहेर जातील त्यांना लगेच इग्नोर करा, पूर्ण टेबल लिहिण्याची गरज नाही। हीच जेई ची स्पीड टेक्निक आहे। यावरून रिलेशन आर तयार होईल -1 - 2 -1 - 3 0 0 0 - 1 1 2 1 1 आणि 2 3। हे सोडून बाकीच्या ऑर्डर्ड पेअर्स या सेट ए च्या बाहेर जातील, तेव्हा एल मिळेल 7। यापुढे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणजे प्रत्येक a, a ही पेअर असलीच पाहिजे। यासाठी स्मार्ट ट्रिक वापरूया। डायगोनल पेअर्सचा उपयोग करून आपल्याला मिळेल सेट -3 - 3 -2 -2 -1 -1 0 0, पण 0 0 आधीच आर मध्ये आहे। त्यानंतर 1 1 ही सुद्धा आधीच आर मध्ये आहे। त्यानंतर 2 2 आणि 3 3। यावरून एम मिळेल 5। आता सिमेट्रिक रिलेशन साठी जर a, b असेल तर b, a असणे आवश्यक आहे। इथं आपण एक एक्झाम ट्रिक वापरूया। फॉरवर्ड पेअर दिसली की लगेच रिव्हर्स पेअर चेक करूया। सो या फॉरवर्ड पेअर साठी रिव्हर्स पेअर असेल -2 - 1। या फॉरवर्ड पेअर साठी रिव्हर्स पेअर असेल -3 - 1। यासाठी -1 0। यासाठी 2 1। शेवटी 2 3 साठी 3 2। त्यामुळं n मिळेल 5। शेवटी आपल्याला शोधायचं आहे L + M + n जे असेल 7 + 5 12 + 5 17। तेव्हा इथं करेक्ट आन्सर ऑप्शन येईल B 17। मुलं कॉमन मिस्टेक करतात। सर्वात मोठी चूक म्हणजे y = 2x आणि y = 2x - 1 साठी वेगवेगळी टेबल्स तयार करतात, त्यामुळे वेळ वाया जातो। जेई मध्ये फिल्टरिंग अप्रोच गरजेचं आहे। ज्या व्हॅल्यूज ए मध्ये नाहीत त्यांना लगेच कॅन्सल करा। जर तुम्हाला अशाच ऑफिशियल जेई मेन्स पीवायक्यूज सोप्या, स्मार्ट आणि एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स सहज शिकायच्या असतील तर जेई मॅथ्स पीवायक्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी हा प्रश्न किती वेळात सोडवला। धन्यवाद। भेटू पुढच्या पीवायक्यू मध्ये। मित्रांनो, जेई मध्ये फक्त उत्तर मिळवणे महत्त्वाचे नाही, योग्य उत्तर कमीत कमी वेळात मिळवणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक पीवायक्यू मधून आपण एक स्मार्ट ट्रिक शिकणार आहोत। हीच ट्रिक तुमचा स्कोअर 10 ते 20 मार्कांनी वाढवू शकते।